नमस्कार मित्रांनो, आज आपण महाराष्ट्रातील एक युवा कुस्ती निवेदक पैलवान भाऊसाहेब काळे यांची मुलाखत घेणार आहोत. आपण त्यांच्याकडून जाणून घेणार आहोत की ह्या कुस्ती क्षेत्रात त्यांचा आजपर्यंतचा प्रवास कसा होता. आपण हे त्यांच्याकडून जाणून घेऊया. नमस्कार सर. नमस्कार. आपल्याविषयी आधी थोडंसं आमच्या पब्लिकला सांगा, आपलं नाव वगैरे काय. मी कुस्ती निवेदक भाऊसाहेब काळे टाकळे, तालुका माढा, जिल्हा सोलापूर. आपण या कुस्ती क्षेत्राकडे कसं, म्हणजे निवेदन क्षेत्रात कसं आला आपण? एकंदरीत बघितलं तर पहिल्यापासूनच या कुस्ती क्षेत्राची मला फार आवड होती आणि पण जास्त काळ आपल्याला पैलवानकी करता आली नाही. त्याच्यामुळं मी सातत्यानं या महाराष्ट्राचं स्टार कुस्ती निवेदक शंकरांना पुजारी असतील, युवराज तात्या केचे असतील, अशा अनेक कुस्ती निवेदकाच्या माध्यमातून हे कुस्तीचा छंद मला आवडत असायचा. पण तितकंसं मला त्या कुस्ती म्हणजे वाहून घेता काही दिवस आलं नाही, त्या क्षेत्रात एवढं कार्य करता आलं नाही. परंतु मी पुन्हा एक ठरवलं की आपण या लाल मातीपासून आपण लांब जाऊ शकत नाही. मग लाल मातीशी निगडीत राहायचं म्हणलं तर आता आपल्याला काय करता येईल, तर याच्या माध्यमातून मी युवराज तात्या केचे सरांच्या माध्यमातून मी या कुस्ती क्षेत्रामध्ये निवेदन करण्याचं काम सुरुवात केलं आणि मला वाटतं मी 2023 पासून कुस्ती क्षेत्रामध्ये निवेदन करण्याचं काम चालू केलं. तुम्ही सुरुवातीला कुस्ती क्षेत्रात म्हणजे अगोदर तुम्ही तालमीत होतात कुठं वगैरे काय? मी तसं 2001-2ला स्वर्गीय दत्ताप्पा वाघमारे यांनी शिवनेरी तालमीची स्थापना अकलूजला केली आणि फार तर मला त्यावेळेस 1 वर्ष 1.5 वर्ष फक्त तालमीत राहता आलं. त्यानंतरचा काळ बघितला तर पुन्हा आम्ही गंगावेशला 2005 मध्ये पुन्हा काही मध्यंतरीच्या कालामध्ये परिस्थितीनुसार आपण घरीच काम केलं, शेतामध्येच आपल्याला काम करायची पाळी आली आणि पुन्हा 2005 मध्ये आपण तालमीत गेलो गंगावेशला. पण एवढंसं म्हणावं असं त्यावेळेस पण आपल्याला तिथं जास्त दिवस राहता आलं नाही. त्याच्यामुळं तिथून पुढं आपली तालीम सुटली आणि मग मधल्या काळामध्ये कुस्तीचा फार छंद जोपासण्याचं काम चालू होतं. गावोगावी कुठं फड असतील तर आवर्जून कुस्त्याला जाणं, घरची 2-3 मुलं कुस्तीमध्ये तयार करायचा पण छंद केला. पण कालाच्या ओघामध्ये ह्या गोष्टी चालू आहेत, पण आपल्याला कुस्तीपासून लांब जाता येणार नाही. या लाल मातीची नाळ जी आपली आहे ही नाळ कधी तुटणार नाही, ही मनात कायम स्वरूपी आपल्या मनामध्ये ही दग होती. आणि मग काय करता येईल, तर खऱ्या अर्थानं आपण या कुस्तीपासून दूर जात नाही तर त्याच्यासाठी आपणाला कुस्ती क्षेत्रामध्ये जर जायचं असेल तर आपल्याला निवेदन हा एक पर्याय समोर दिसला आणि मग त्या पर्यायाच्या धोरणाला एक धरून मी टाकळीमध्ये पहिलं मैदान होतं आणि पहिल्या मैदानामध्ये राजाभाऊ देवकते त्या मैदानाला येणार होते आणि योगायोग असा झाला की राजाभाऊ देवकते यांना येण्यासाठी 1 तासभर उशीर झाला आणि त्या उशिरामध्ये मी माईक हातात घेतला आणि रामराम मंडळी म्हणून जी सुरुवात केली तिथून मी 5 ते 6 मैदानामध्ये माझ्या बऱ्यापैकी ग्रीपनं मला स्टेज डिलिंग पहिलंच होतं. मला समाजामध्ये पहिल्यापासूनच काम करण्याची सवय, समाजामध्ये भाषणं करायची, बोलण्याची सवय होती आणि खरं सांगायचं म्हणजे महत्त्वाचा विषय झाला की मी राजकारणामध्ये जास्त सक्रिय होतो आणि त्या राजकारणापासून आपल्याला दूर जायचं होतं. तर त्यासाठी आपल्याला राजकारणाचा नाद सोडून आपल्याला कुस्ती क्षेत्राकडे यायचं. राजकारण हा सगळ्यात मोठा नाद माझ्या जीवनातला होता. मध्यंतरीच्या काळामध्ये 2007 ते 2015 20 पर्यंत मला राजकारणात खूप वाहून घेण्याची सवय लागली होती. पण त्यातून बाहेर निघण्यासाठी आणि आपल्याला जनतेत तर राहायचं आहे आणि राजकारणात तर आपल्याला करायचं नाही का, तर एक मी पांडुरंगाचा भक्त आहे, गळ्यात माळ आहे आणि राजकारण हे सगळं लबाडाचं राजकारण आहे. आणि आपण दररोज सकाळी घरून उठायचं, देवाचे नामस्मरण करायचं, पूजा अर्चा करायची आणि रोज लबाड बोलायला सुरुवात करायची आणि मग ह्या गोष्टी आपल्याला पटत नाही आणि त्याच्यामुळं आपण राजकारण सोडून मग जनतेशी सुसंवाद तर साधला पाहिजे, आपण जनतेत तर राहिलं पाहिजे आणि म्हणून मग मी कुस्ती क्षेत्रामध्ये ओळखतो. सर, आता तुम्ही कुस्ती क्षेत्रात आहे, निवेदन करता, तुम्ही महाराष्ट्रात अनेक मैदानी फिरता, अनेक गावं फिरता, तर तुम्हाला मध्यंतरीच्या काळात म्हणजे आता सीझन तर चालूच आहे, बरोबर, त्या सीझन मध्ये आपल्याला आपलं बाहेर राज्यातला एक पैलवान देवा थापा म्हणून आपल्या महाराष्ट्रात त्याने बऱ्याच कुस्त्या, त्याची मध्यंतरीच्या काळात व्हिडिओ पण आली की तो त्याचा प्रतिस्पर्धी बरोबर त्याच्यासोबतच घेऊन येतोय. बरोबर, त्याविषयी तुम्ही काय सांगाल आपल्या जनतेला? खरं सांगायचं म्हणलं तर अनादी कालापासून आलेली ही महाराष्ट्रातली कुस्ती
कुस्तीसाठी बराच संघर्ष आजपर्यंत झालेला आहे आणि खरोखर ही कुस्ती कायमस्वरूपी चालावी फुलावी बहरावी म्हणून ह्या जुन्या जाणकार मंडळींनी कुस्तीसाठी खूप मोठं योगदान केलेलं आहे. पण भविष्य काळात ही कुस्ती एका वाईट मार्गाने चाललेली आहे आणि त्या कुस्तीला थांबवायचं म्हणलं तर ह्या देवा थापासारख्या माकड उड्याची कुस्ती ह्या महाराष्ट्रामध्ये येऊन देवा थापासारखा पैलवान 1 लाख रुपये घेतो, तिकडून येताना जे पैलवान घेऊन येतो त्याची जोड 1000 ते 2000 रुपयाची आपल्या महाराष्ट्रातल्या पोरासोबतची जोड आहे. परंतु तिकडून यायचं आणि तो मैदानावर पण सांगतो की माझी कुस्ती ही मनोरंजनाची कुस्ती आहे. माझं एवढंच सांगणं आहे तमाम महाराष्ट्रातल्या कुस्ती शौकींना नसेल वस्ताद मंडळी नसेल की देवा थापासारख्याच्या कुस्तीवरती नुरा कुस्त्यावरती पैसे खर्च करण्यापेक्षा तुम्ही महाराष्ट्रातल्या पोरांच्या कुस्त्या लावा, महाराष्ट्रातल्या पोरांच्या कुस्त्या घ्या, त्यातून महाराष्ट्रातल्या पोराचा जी काय पोरं अतिशय गरीब घराण्यात येईल त्यांना पैसे मिळून जातील आणि देवा थापासारख्याच्या कुस्त्या लावणं म्हणजे भविष्यात आपल्या पोरांचं नुरा पाडायची सवय लागेल आणि आपल्या ही कुस्ती काय काळानं संपेल असं मला वाटतं. म्हणजे एकंदरीत त्याच्या कुस्त्या पूर्णपणे थांबल्या पाहिजे. हो, पूर्णपणे त्याला महाराष्ट्रात येण्याचं तमाम त्या वस्ताद मंडळींनी बंद केलं पाहिजे. महाराष्ट्रामध्ये देवा थापासारख्याला अजिबात स्थान दिलं नाही पाहिजे अशी माझी तमाम अखंड महाराष्ट्रातील सर्व वस्ताद मंडळींना आणि कुस्ती संयोजन कमिटी ज्या ज्या खेडोपाडी गावातल्या यात्रा असतात आणि त्या यात्रामध्ये कोणाच्या वाढदिवसानिमित्त असे मैदान घेतली जातात आणि पब्लिक आपल्या मैदानाला यावं. एक माणसाचा उद्देश असतो की आपल्या मैदानाला समाज भरपूर आला पाहिजे, पब्लिक आला पाहिजे आणि मग काहीतरी अशा कुस्त्या घेणं आणि ह्याच्यासाठी पब्लिक गोळा करणं हे फार चुकीचं आहे असं मला म्हणायचं. पण अशा कुस्त्या घेऊन आपल्या कुस्तीला कुठेतरी एक वेगळी दिशा मिळते असं 100% आपल्या ह्या देवा थापासारख्याची कुस्ती जर आपल्या महाराष्ट्रात आली तर आपल्या ही पोरांना भविष्यामध्ये एकतर पैसा मिळणार नाही आणि नुरा कुस्ती देवा थापाची कुस्ती आहे ही नुरा कुस्ती आहे आणि अशीच नुरा कुस्ती आपल्या जर महाराष्ट्रातल्या पैलवानाला करायची सवय लागली तर भविष्यात 5 ते 4 वर्षामध्ये ही कुस्ती संपून जाईल असं मला वाटतं. आपण एकंदरीत जर पाहिलं तर आपण कुस्ती मैदानावर गेल्यानंतर कमिटी काय करते 50 ते 2000 3000 काय नेमतात बरोबर आणि नंतर वर स्टार पैलवानच्या कुस्त्या घेतात. बरोबर. तर जी ही मधल्या पैलवान आहे बरोबर. त्यांच्याविषयी काय थोडंफार आता खरं सांगायचं म्हणलं तर प्रत्येक गावगाव ज्यावेळेस कुस्त्या घेतात तिथले संयोजन आणि नियोजन कमिटी त्यावेळेस आर्थिक बजेट किती आहे हे बघून त्यांच्या कुस्त्या घेण्याचं काम चालू असतं. पण माझं त्यांना हे सांगणार ती काय मिळते काय करत असते 100 रुपयापासून ते 1,500-2,000 रुपयापर्यंत टिप टाकायची त्याच पोरांच्या कुस्त्या लावायच्या आणि वर एखादी महाराष्ट्रातली टॉप लेवलची कुस्ती मग माऊली जमदाड्या असेल, माऊली कोकाटे असेल, सिकंदर शेख असेल, बालारफिक शेख असेल, सदगीर असेल अशा मोठ्या पैलवानाच्या कुस्त्या घेतल्या जातात आणि मग जे 2000 पासून जे मध्यंतरी 2 नंबरच्या लेवलपर्यंत जे पैलवान आहेत त्या पैलवानावरती खूप मोठा अन्याय होतोय. त्यांना खरोखर गरीब परिस्थितीतून पैसे मिळण्याचं कुठलंही साधन नाही. म्हणून मला एक म्हणायचं संयोजन आणि नियोजन कमिटीला तुम्ही एका मोठ्या कुस्तीला आज मोठ्या कुस्तीचं नियमाने जर बघितलं तर ठीक आहे महाराष्ट्रामध्ये मोठी पोरं खेळत असताना पैलवान खेळत असताना 50,000 रुपये एकतर्फी 1 लाखापर्यंत कुस्ती मारायची ठीक आहे. परंतु आता एका पैलवानाला 1 लाख रुपये द्यावं लागतात आणि एकच कुस्तीसाठी 2 लाख रुपये खर्च होते. तो जर 2 लाख रुपयाचा खर्च जर तुम्ही इकडे खाली 2000 पासून 10, 15, 20,000च्या पोरांपर्यंत जर खर्च केला तर त्यात 4-5 कुस्त्या लागून निघतात. हेच मला म्हणायचं. त्यामुळे सगळ्या संयोजन आणि नियोजन कमिटीने तुम्ही मोठी कुस्ती घ्या, मोठी कुस्ती घेण्याबद्दल आमचं दुमत नाही, परंतु तुम्ही मधल्या टप्प्यातल्या सुद्धा कुस्त्या घेतल्या पाहिजेत असं आम्हाला वाटतं. म्हणजे एकंदरीत सांगायचं तर मधल्या कुस्त्या सुद्धा घेतल्या पाहिजे 100% घेतल्या पाहिजे जो जेणेकरून पैलवान गरीबाचा खर्च आहे हो, हो. तो सुद्धा कुस्ती क्षेत्रात निगडीत राहील. तो सुद्धा अहो मला सांगा आता या कोरोनाच्या लॉकडाऊनच्या काळामध्ये पासून कुस्तीला पुन्हा दिवस आलं पण एकंदरीत जर बघितलं तर 2000 रुपयापर्यंतची जोडीतली पोरं जर सोडली तर एक शेवटची कुस्ती मधल्या पोरांनी करायचं काय, त्यांनी उदरनिर्वाह कशा आणि मग परिस्थितीनुसार कुस्त्या जर नाही लागल्या तर 1 वर्ष 2 वर्षाचा काळ जर गेला तर पहिला तो घरी राहतोय. अशी काही उदाहरण आहेत आपल्याकडे असा विषय. आता ह्या महाराष्ट्रात जे स्टार पैलवान आहेत त्यांच्यापैकी तुमचा आवडता पैलवान कोणता आणि त्याच्याविषयी तुम्ही काय सांगाल जनतेला? आजवर खेळलेल्या पैलवानांमध्ये आजवर म्हणजे आजपर्यंत जी महाराष्ट्रामध्ये सुपरस्टार मध्ये जी काय पैलवान कुस्ती खेळली हा 1961 पासून असतील की त्या काळापासून जुन्या काळापासून असेल आजपर्यंत जुन्या पिढीमध्ये खूप मोठे पैलवान होऊन गेले. त्यामध्ये मारुती भाऊ माने असतील, श्रीपती अण्णा खंचनाळे असतील, रुस्तुमय हिंद हरिचंद्र मामा बिराजदार असतील, दादू मामा चौगुले असतील, दीनानाथ अण्णा सिंग असतील
असे अनेक पैलवान जुन्या जोडीतले आणि काटा जोडीतले पैलवान होते. तिथं कुठलंही नुरा कुस्ती डोंगी कुस्ती होत नव्हती. त्यानंतरचा काळ बघितला तर त्यानंतर छोटेराव साहेब नाना मगर असतील, तानाजी बनकर असतील, त्यानंतर असे अनेक महाराष्ट्र केसरी या महाराष्ट्राला गोरख सरक महाराष्ट्र केसरी असतील, असे संजय काका पाटील असतील, असे बरेच पैलवान तिथूनच्या काळात ही काटा कुस्त्या झाल्या. त्यानंतरचा पुढचा काळ 2001 पासूनचा पुढचा बघितला तर 2001च्या काळामध्ये चंद्रहास पाटील, कुस्ती सम्राट असलम काजी, डबल महाराष्ट्र केसरी अतुल पाटील, अमोल बुचुडे, दत्ता गायकवाड झालं, आबा सूळ झालं, चंद्रकांत सूळ झालं, अशी खूप पैलवान त्या काळामध्ये झाले. पण ह्या काळात सातत्यानं सलग 10 वर्ष या कुस्ती क्षेत्रामध्ये आपला स्वतःचा दबदबा कायम राखणारा आणि माझा एक आवडता पैलवान म्हणून अगदी कुठल्याही एक विनयशीलता आणि नम्रता ही पैलवानाच्या गळ्यातला दागिना आहे. आणि असा पैलवान माझ्या बघण्यातला जर बघितलं तर कुस्ती सम्राट असलम खान तुमचा आवडता पैलवान. माझा आवडता. आणि तुम्ही तुमच्यात गंगावेशला होता किंवा शिवनेरीला होता, त्या टायमिंगचं काय आमच्या पब्लिकला सांगू इच्छिता की त्या टायमिंगचे लाईफ किंवा त्या टायमिंगच्या कुस्त्या तुम्ही कशा प्रकारे काय? त्या काळातला जर विषय बघितला 2001ला 2002ला आम्ही ज्यावेळेस तालमीत होतो त्यावेळेस जर बघितलं तर असं काय कुस्तीला त्यावेळेस खूप मोठं पैशाचं दिवस नव्हतं. कष्ट करून खूप घेतलं जायचं. त्या काळामध्ये खरोखर शिस्त नियम. आता काय झालंय, आता पैलवान थोडासा मोठा झाला 1000-2000च्या जोडीचा झाला की थोडं वस्तादाचं न ऐकण्याची भूमिका किंवा वस्तादावरती कानामागे टाकून गपचिप निघून जाणं, सातत्यानं व्यायाम न करणं. आणि जुन्या काळामध्ये असं होतं कितीही वस्तादानी मारलं कितीही काय केलं तरी सातत्यानं कष्ट. आणि खरं सांगतो मी तुम्हाला माझं कटू सत्य आहे की खडतर तपश्चर्या अखंड साधना जर केली तर पैलवान आहे. 8 दिवस तालमीत राहिला आणि लाल टाचा करून उद्या येऊन गावात मानाचं काटकोन तिरकोन करत हिंडला तर तो पैलवान होऊ शकत नाही. त्याला सातत्यानं कुस्ती मेहनतच करावी लागते, त्यावेळेस तो पैलवान करतो. सर तुम्ही आता म्हणला की अखंड तपश्चर्या आणि खडतर साधना ही कुस्ती क्षेत्रात करावंच लागते कंपल्सरी पैलवानला. पण ह्याच संदर्भात आजकाल कुस्ती क्षेत्रात एक मेडिसिनचं प्रमाण थोडंसं वाढल्यासारखं दिसून येतं. त्याविषयी तुम्ही काय सांगाल? की बाबा पहिलं पण होते महाराष्ट्र केसरी होतं जे आपल्याला जुन्या पैलवानांचं तुम्हाला सांगा तुम्ही, परंतु पूर्वी पण पैलवान होते आता पण पैलवान आहेत. पूर्वीचं प्रमाण आणि आताचं प्रमाण मेडिसिनच्या बाबतीत काय सांगाल? त्यामध्ये प्रामुख्यानं सांगायचं म्हणलं तर जुन्या काळामध्ये मेडिसिन हा भाग नव्हता. खरोखर मी जे आता म्हटलं तुम्हाला की अखंड साधना खडतर तपश्चर्येच्या जोरावरती जर कष्टाच्या जोरावरती पैलवान होत नाही असं जर कोण म्हणलं तर तुम्हाला सांगतो 2010ला अगदी कष्टाच्या मूर्ती लहान पण कीर्ती महान 2010चा महाराष्ट्र केसरी समाधान गोडके अगदी कष्टाच्या जोरावरती झालेला महाराष्ट्र केसरी. परंतु आताच्या काळामध्ये हळूहळू मेडिसिनचं प्रमाण वाढायला लागलं. माझं तमाम महाराष्ट्रातल्या पैलवानांना विनंती आहे की कुणीही मेडिसिनकडे जाऊ नये. कारण भविष्यामध्ये तुम्ही जर मेडिसिन घेत असाल, तुम्ही जर सातत्यानं दररोज प्रॅक्टिस करताना मेडिसिन घेत असाल, तुम्ही तालमीत मेडिसिन घेत असाल, तुम्ही प्रत्येक मैदानावरती 2000च्या जोडीपासून जर पैलवान मेडिसिन घ्यायला लागले तर तुम्हाला एक वेळ त्या महाराष्ट्रातल्या कुस्ती संपली जाईल असं आम्हाला भविष्यात वाटतंय. कारण मेडिसिन हा इतका घातक पदार्थ आहे की ती मेडिसिन कुस्तीपुरतं मर्यादित नाही. अशी काही महाराष्ट्रामध्ये उदाहरणं आहेत की आज मेडिसिननं 4, 5, 6 पैलवान पूर्ण आयुष्य बर्बाद झाले पुराय. त्याच्यामुळं जर तुम्ही मेडिसिनचा जास्त वापर केला किंवा वापर केला तर तुमच्या बाकीच्या वैवाहिक जीवनामध्ये सुद्धा तुम्हाला मेडिसिनचा रिझल्ट तुम्हाला त्यावेळेस तुम्हाला येणार नाही. साईड इफेक्ट तुम्हाला त्या भविष्यात सुद्धा होणार आणि त्याचा परिणाम तुमच्या पुढच्या होणाऱ्या संततीवर मुलाबाळावरती होईल. म्हणून माझं एक तमाम महाराष्ट्रातल्या कुस्तीगिरांना सांगणं आहे की बाळांनो जोड थोडी कमी राहिली तर चालेल पण तुमचं कुस्ती ही काय कायमस्वरूपी खेळ नाही. कुस्ती एक मर्यादित वयाच्या 15 वर्षापासून 25-30 वर्षापर्यंतचा खेळ आहे. पण 30 वर्षानंतर ज्यावेळेस तुम्ही कुस्ती सोडता त्यानंतर तुमचं बाकीचं वैवाहिक जीवन असेल, तुमचा परपंच असेल, तुमचं आई वडील असतील, मुलं बाळ असतील, ह्या गोष्टी जर तुम्हाला भविष्यात बघायच्या असल्या तर तुम्हाला प्रामुख्यानं मेडिसिन हा विषय सोडूनच द्यावा लागेल. म्हणजे एकंदरीत सांगायचं झालं
तर मेडिसिन केल्याने पैलवानाची स्वतःची लाईफ तर खराब होतेच, 100%. पण त्याची पुढील पिढी सुद्धा त्याची दुसरी पिढी सुद्धा उद्भवती की नाही अशी शंका. अशी पण काय उदाहरणं महाराष्ट्रामध्ये, मी कोणाचं नाव घेत नाही, पण आमच्या डोळ्यात एकत असे सुद्धा काय पैलवान आहेत की आज लग्न होऊन 5-5, 10-10 वर्ष झालं, कुणाला संतती नाही, कुणाच्या काय गोष्टी, ह्या गोष्टीकडे प्रामुख्यानं त्यांनी लक्ष दिलं पाहिजे. आणि कुणीही इथून पुढे भविष्य काळामध्ये मेडिसिन करू नये ही आमचे हात जोडून विनंती आहे. टॉप करा, टॉप करा, टॉप. सर, ह्या कुस्तीसाठी भविष्यात चांगला दिवस येण्यासाठी तुम्ही तुमच्या निवेदनच्या माध्यमातून जनतेला काय सांगाल? या ठिकाणी सांगायचं झालं तर ह्या कुस्ती क्षेत्रामध्ये निवेदन करत असताना आपण बऱ्याच गोष्टीचा अनुभव घेतलेला आहे. त्यामुळे मला एवढंच सांगावं वाटतं की ही कुस्ती कायमस्वरूपी जगली पाहिजे, फुलली पाहिजे, वाढवली पाहिजे. तर यासाठी सगळ्यात महत्त्वाचा पर्याय म्हणजे ही कुस्ती अनादी कालापर्यंत चालू ठेवण्यासाठी आपल्याला सर्वांना या कुस्तीसाठी पहिले डोपिंग बंद करणे, कुस्तीवरचं मुलांच्या आहाराकडे लक्ष देणं, पालक असेल, वस्ताद मंडळी असेल, मुलांच्या आहारावर लक्ष देणं, मुलांची सातत्याने, मी मगाशी पण तुम्हाला सांगितलं की अखंड साधना, खडतर तपश्चर्या केल्याशिवाय पैलवान होणार नाही, त्यासाठी सातत्यानं कष्ट करणं. आणि दुसरी गोष्ट, तुमच्या खरोखर मीडियाद्वारे मग तुमचं यूट्यूब चॅनल, सर्व चॅनल असतील, कुस्ती मल्लविद्या असेल, तुमचं सोलापूरचे पैलवान असतील, अशा अनेक महाराष्ट्रामध्ये जे यूट्यूब करतील त्यांनी एक सगळ्यात मोठं श्रेय वाटून घेतलं की ही कुस्ती गावोगाव यात्रेमध्ये, जत्रेमध्ये खेळली जायची, पण ह्या कुस्तीचा प्रचार आणि प्रसार त्या गावापुरताच मर्यादित होत होता. परंतु तुमच्या या यूट्यूबच्या माध्यमातून खरोखर कुस्तीला आज ही कुस्ती 92 देशामध्ये लाईव्ह बघितलं जातं. त्याच्यामुळं तुमची मीडिया जेवढा कुस्तीचा प्रसार आणि प्रचार करेल, आज आपल्याला कोल्हापूरचा पैलवान इथं समजा टेंभुरीला कुस्ती घ्यायची म्हणलं तर समजत नव्हतं, त्याचं नाव समजत नव्हतं, पण आता कुस्ती 2 मिनिटापूर्वी कोणी कोणाला पाळलं आणि उद्या कोणाची कुस्ती कोणासोबत करायची ही दररोज तुमच्या यूट्यूबमुळं त्या कुस्तीचा प्रचार आणि प्रसार झाला. आणि खऱ्या अर्थानं कुस्तीचं लाईव्ह आणि कुस्ती निवेदक ह्या दोघांचं एक कंडुलेशन जर व्यवस्थित ठेवलं आणि दोघांनी अगदी निष्कलंक चारित्र्य आणि धवलकीर्ती आपण ज्याला म्हणतो असं प्रामाणिकपणानं जर ह्या क्षेत्रामध्ये काम केलं तर खरोखर या कुस्तीला चांगले दिवस येण्यासाठी काही वेळ लागणार नाही, एवढं मला या गोष्टी वाटतं. धन्यवाद सर, आपला अनमोल असा वेळ आपण आम्हाला यावेळी दिला, याबद्दल सर्व प्रेक्षकांच्या वतीनं मी तुमचे आभार मानतो आणि आपली मुलाखत थांबवतो. धन्यवाद. आपल्या सोलापूरचे पैलवान या यूट्यूब चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला आमच्या जनतेला सांगा. या ठिकाणी मी सर्व महाराष्ट्रातील कुस्तीगीर पैलवान, कुस्ती शौकीनांना खरोखर ही कुस्ती या यूट्यूबच्या माध्यमातून 92 देशामध्ये लाईव्ह दाखवण्याचं प्रक्षेपण केलं जातं. त्या सर्वच ज्याचे चॅनल आहेत अशा सर्वांनाच आपण हे माझे मित्र गणेश राजमाने टाकळी यांनी सोलापूरचे पैलवान या नावानं त्यांचं यूट्यूब चॅनल उघडलेलं आहे आणि तेही या कुस्ती क्षेत्रामध्ये काम करण्यास ॲग्रेसिव्ह आहेत. तर मी सर्व कुस्तीगिरांना आणि कुस्ती पैलवानांना सांगतो की आपण सोलापूरचे पैलवान या यूट्यूब चॅनलला लाईक करा आणि सबस्क्राईबर करा, एवढीच विनंती करतो. धन्यवाद.